नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवत नेई, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. राम राम मंडळी, करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता हळूहळू इच्छा जागृत व्हायला लागल्यात. आता जागृत झाले म्हणल्यावर मग आता काहीतरी भडका झाला पाहिजे, आपल्या भाषेत म्हणजे जाळण दूरसंगच. पण त्याला इंधन पण लागतंय. त्या इच्छाशक्तीला गुरुजी इंधन कशाचं लागतं, काय पाहिजे? काय असतं माहिती आहे का, की इच्छाशक्ती म्हणजे जर ध्येय असेल, ध्येयाकडे नेणारे विचार असतील, तर त्यांना ना योग्य भावनांचं इंधन मिळणं, हां, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे ना. कारण त्या भावना आल्याशिवाय त्या इच्छाशक्तीचं रूपांतर प्रत्यक्ष वर्तनामध्ये कधीच होणार नाही. बरोबर. म्हणून आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे, की इच्छाशक्तीमध्ये ना त्या माणसाची भावनिक बैठक ही खूप महत्त्वाची आहे. ती भावनिक बैठक जर आपण विसरलो तर मग इच्छाशक्तीनं खूप वृक्ष वाटेल आपल्याला. खास करून ज्या वेळेला नकारात्मक भावनांचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो, त्यावेळेला त्या इच्छाशक्तीची खरी कसोटी असते. लोकमान्य टिळक ज्या वेळेला मंडालेला गेले, म्हणजे त्यांना जावं लागलं, ती शिक्षाच होती. 50शी उलटलेली होती त्यांची, आणि 6-6.5 वर्षाचा कालावधी आहे, कमी नाही. आता त्यावेळेला आपण असा विचार करू, स्वतःला लोकमान्यांच्या जागी ठेवू आणि विचार करू की एखादा माणूस तिथं मोडून गेला असता ना, पण त्यांनी तिथं तो जो काळ त्यांना मिळाला, तो एका तऱ्हेने गीता रहस्य या ग्रंथाचं लेखन करण्यासाठी त्यांनी घालवलाच, व्यतीत केला. पण त्या ग्रंथामागे काय होतं, तर भारताची जी एक परंपरा आहे, त्याच्यातले विचार, एक आधुनिक तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातले विचार, या सगळ्यामधून देशामधल्या प्रत्येकाला तो कर्मयोग कसा सांगता येईल हे ते सांगत होते एका बाजूने. बरं, बाहेरची परिस्थिती कशी होती, तर बाहेरची परिस्थिती म्हणजे ते तर बंदिवान होतेच, पण तिकडे त्या मंडालेला टेम्परेचर म्हणजे तापमान हे इतकं कमी जास्त व्हायचं. थंडी असायची, उन्हाळा असायचा. म्हणजे त्यानंतर टिळक गेल्यानंतर त्याच तुरुंगामध्ये सुभाषबाबू राहिले होते. त्याच राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा झाली होती. ते पहिल्यांदा सुभाषबाबू गेले आणि ते म्हणाले की, जेलरला म्हणाले की टिळक जिथे राहत होते, टिळक महाराज म्हणायचे, राहत होते ते मला दाखवा. आणि त्यांनी लिहून ठेवलं आहे सुभाषबाबूंनी की इतक्या खडतर परिस्थितीमध्ये इतकं बौद्धिक लिखाण जर त्या माणसाकडून झालं असेल तर त्याने अशक्य गोष्ट साध्य केली असं म्हटलं पाहिजे. मग आता हे मोटिवेशन, ही इच्छाशक्ती, ही टिळकांनी कणाकणानं कमवलेली होती, हे लक्षात घेऊया. या सगळ्यांची इच्छाशक्ती ही काही त्यांना अशी कोणीतरी त्यांच्या वरदहस्त ठेवतो आणि त्यांना मिळते असं नाही आहे. तेव्हा इच्छाशक्ती ही कणाकणाने कमवायची गोष्ट आहे. म्हणजे जी ह्या लोकांना, जेव्हा टिळकांसारख्या माणसाला, म्हणजे लिहिताना ते गीता रहस्य, बरं का, त्यांना काय सांगितलं होतं की तुम्हाला शाई वापरता येणार नाही, पेन्सिलीत लिहिलं आहे ते सगळं. हां, त्यांना वह्या द्यायचे, ते जेलर द्यायचे त्यांना सगळ्या पानांवरती सह्या करून. पुस्तकं ह्यांनी स्वतःच्या खर्चानं भारतातून मागवली होती तिकडं, म्हणजे पुण्याहून, तर ती जेलरकडेच ठेवायची आणि तो जेलर इश्यू करायचा यांना पुस्तक. म्हणजे एक ना दोन, किती सगळीच बंधनं, किती बंधन आहे. तर त्या बंधनामध्ये राहून
म्हणजे विचार करण्यावर सुद्धा त्यांच्या बाहेरून बंधन होती, आत काही जरी असलं तर. म्हणजे फक्त एकाच गोष्टीवरती बंधन नव्हतं, ते म्हणजे यांच्या मेंदूवर. हा अंतर्गत विचारावर. म्हणजे मेंदूवर फक्त बंधन नव्हतं, त्याचा पुरेपूर वापर त्यांनी आपल्याला त्या सगळ्यामध्ये करून घेतलेला दिसतो. म्हणून आपल्याला काय लक्षात येतं की इच्छाशक्ती जगवणं, जागवणं हा खूप मोठा प्रवास आहे. म्हणजे गांधीजींच्या बाबतीतही आपल्याला तो प्रवास दिसतो की एक सामान्य मुलगा आहे आणि तो जेव्हा शिकायला म्हणून इंग्लंडमध्ये जातो, तर त्यावेळेला पहिल्यांदा तो अनुकरण करतो तिकडच्या सगळ्या गोष्टींचं. पण मग त्याच्या लक्षात येतं की अरे, मी जर फक्त अनुकरण करत राहिलो तर माझी इच्छाशक्ती क्षीण होणार आहे आणि मला इथे माझ्या व्यक्तिमत्वाचं संवर्धन करणारे मार्ग शोधायचे आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला ही सगळी मंडळी ना अशी सजग असलेली आपल्याला दिसतात आणि बाहेरून त्यांच्यावरती बंधनं आणण्याचा प्रयत्न हा इतका मोठ्या प्रमाणात केलेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्या देशभक्तांच्याकडून आपण हेच शिकण्यासारखं आहे की सावरकरांना जेव्हा त्या अंदमानमध्ये ठेवलं जातं, ते दुसऱ्या मजल्यावरच्या टोकाच्या कोठडीत ठेवलं जातं, कारण त्या फाशी गेटवरती दिली जाणारी फाशी ही त्यांना दिसावी, म्हणजे तुमची वृत्ती नामोहरम व्हावी, तुम्ही डिमोटिव्हेट व्हावा, असं बाहेरचं जग वागत असतं तुमचं त्यावेळेचं. आणि त्यातून तुम्ही जेव्हा स्वतःची इच्छाशक्ती जागृत ठेवता त्यावेळेला तो निश्चितपणे एक अंतर्गत संघर्ष असतो. एका बाजूने तो अंतर्गत संघर्ष असतो, एका बाजूने तो बाह्य संघर्ष असतो. त्यामुळे इच्छाशक्ती जागृत ठेवण्यासाठी भावना, तो संघर्ष हा एका बाजूने आतमध्ये, एका बाजूने बाहेर, असा दोन्ही चाललेला असतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. बरं, टिळकांनी ती इच्छाशक्ती जागृत ठेवली, तिला इंधन पुरवलं आणि तशा खडतर परिस्थितीमध्ये गीता रहस्य सारखा मोठा ग्रंथ लिहिला. सावरकरांनी त्यांची निर्मिती, त्यांची क्रिएटिव्हिटी वापरली, तिकडे कल्पकता वापरली. गांधीजींनी आपल्या सगळ्या विचार, भावना, वर्तनांच्याकडे अतिशय साक्षी भावाने पाहिलं आणि परखडपणे स्वतःचं निरीक्षण आणि परीक्षण केलं. बघा ना सर, ह्या इच्छाशक्तीच्या जोरावर काही लोक असे व्यावहारिक यश मिळवतात. म्हणजे काहीतरी भव्य दिव्य एखाद्या वस्तूच्या रूपानं, वास्तूच्या रूपानं असं काहीतरी निर्माण करतात आणि गावभर सांगत फिरतात. म्हणजे ते हुरळून जाणं जे असतंय, तर ही काही बिमारी आहे का, काय आहे ते? नाही, हुरळून जाणं आहे ना यशानं, कारण ते यश सुद्धा ना इच्छाशक्तीच्या जोरावरच मिळवलेलं आहे. आणि इच्छाशक्तीच्या जोरावरती माणसं ज्यावेळेला भौतिक यश मिळवतात, भौतिक यशाचा अर्थ काय की ते संपत्ती निर्माण करतात, ते सुखसोयी निर्माण करतात, ते स्वतःचं आयुष्य अधिक आरामदायी बनवतात. हे चुकीचं आहे का? हे चुकीचं नाही आहे. पण त्या भौतिक यशाबरोबर आपला बौद्धिक विकास होतोय का, आपला भावनिक विकास होतोय का, आणि आपल्याबरोबर आपण इतरांना त्यांचा विकास साधण्यासाठी काय मदत करतोय, ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत ना. त्यामुळं भौतिक यश हे फार महत्त्वाचं आहे, त्याच्यामधून मिळणारी संपत्ती ही फार महत्त्वाची आहे. पण त्या संपत्तीचा विनियोग आपण एक स्वामी म्हणून करणार की उपभोग शून्य स्वामी म्हणून करणार? म्हणजे गांधीजींनी ही ट्रस्टी म्हणजे विश्वस्त अशी कल्पना मांडली. तेव्हा गांधीजी काय म्हणाले की ज्या वेळेला तुम्ही संपत्ती निर्माण करता ती तुमच्या श्रमातून, तुमच्या सगळ्यांच्या श्रमातून निर्माण झालेली आहे, पण तुम्ही तिचे मालक नसून विश्वस्त आहात असा विचार करा. म्हणजेच काय की तुम्ही हुरळून जाऊ नका, याच्या पुढं तुम्ही विश्वस्त आहात. हां, म्हणजे तुम्ही स्वामी आहात पण उपभोग शून्य आहात. शिवाजी महाराजांचं वर्णन आहे ते. तर त्यामुळे ते उपभोग घेण्याची तुम्ही सगळी सोय निर्माण केली आहे, पण त्या उपभोगांमध्ये तुम्ही स्वतः गुंतलेले नाहीत. म्हणजे त्यावेळेला मोटिव्हेशन किंवा इच्छाशक्ती ती त्या माणसाला एका वेगळ्या लेव्हलला न्यावी लागते. पहिली जी लेव्हल असते ना त्याच्यामध्ये काय असतं की मी जिंकलो पाहिजे, मी दुसऱ्याला हरवलं पाहिजे, मी माझं कर्तृत्व जगापुढे आणलं पाहिजे, मी जगामध्ये दाखवलं पाहिजे.
ही सगळी मोटिवेशन्स असतात आणि ती मोटिवेशन्स असावीत, बरोबर. पण एका टप्प्याला आल्यावरती ना त्या मोटिवेशन्सच्या मध्ये भर पडली पाहिजे की आता मला हे सगळं दुसऱ्यांना सुद्धा बरोबर घेऊन करायचं आहे, माझा विकास आणि त्यांचा विकास याची सांगड साधायची आहे, तर मोटिवेशनचा दर्जा बदलला. त्यामुळे ती जी एक गोष्ट आहे की आता मला मोटिवेशनचा दर्जा बदलायचा आहे, हे जर माझ्या डोक्यात आलं ना तर मी यशाने हुरळून जाणार नाही. कारण अपयशाने उन्मळून न पडणं आणि यशाने हुरळून न जाणं, या दोन्ही गोष्टी ते मोटिव्हेशन राखण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. म्हणजे थॉमस अल्वा एडिसन यांचं नाव तर आपण ऐकतोच. इतकी सारी पेटंट्स त्या माणसानं मिळवली. ते जेव्हा इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावत होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी अडचण होती. म्हणजे ती कुठली फिलामेंट अशी हवी आतमध्ये की जी प्रकाश देईल आणि जी कायमची जळणार नाही, वारंवार वापरता येईल. 200-300 पदार्थ त्यांनी वापरले. मग नंतर त्यांना ती कार्बनची कांडी मिळाली. पण त्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये त्या वापराचे जे प्रयोग करायचे त्या आधीचे ते अपयशी ठरायचे. अपयशानंतर एडिसन स्वतःला काय म्हणायचे की इलेक्ट्रिकचा बल्ब कसा तयार करू नये याची अजून एक पद्धत आज मला सापडली. वा, पॉझिटिव्ह अंगानं बघणं त्याच्या शिकणं. म्हणजे मी सोडणार नाही, बरोबर. ह्याच्या मागे मी लागलेलो आहे आणि ते मला मिळेल एके दिवशी. असं जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेला ती त्या ध्येयावरची एका बाजूने अढळ निष्ठा असते, पण त्याचबरोबर ती व्यक्ती सतत कार्यमग्न असते. गुरुजी, बदल घडविणं म्हणलं तितकं काही सोपं नसतं. आपण किती ठरविलं तर ते लवकर घडत नाहीत. जर घडवायचं असेल तर काही त्याला पथ्य तर पाळावं लागतच असतील. आता डॉक्टर म्हणलं की पथ्य आलेच, तर असे काही पथ्य आहेत का त्याच्यात? सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं माहिती आहे, रोजचं किंवा वारंवार करायचं एक पथ्य असं आहे की जो बदल मला स्वतःमध्ये घडवून आणायचा आहे ना त्याचं महत्त्व मला किती वाटतं आहे ते ना 0 ते 10 या स्केलवरती ना रोज स्वतःला सांगायचं. ते ना 8, 9, 10ला जर राहिलं ना तर त्याचा अर्थ की ते मोटिवेशन चांगलं राहिलं. आणि दुसरं, तो बदल मी घडवून आणणार आहे हा आत्मविश्वास पुन्हा रोज 0 ते 10 वरती ठेवायचा. जर माझं बदलाचं महत्त्व सुद्धा 10 वर आहे किंवा 9 वर आहे आणि माझा आत्मविश्वास पण 9 वर आहे ना, तर मग माझ्याकडून अत्यंत सातत्यपूर्ण कृती घडणार. आणि सातत्यपूर्ण कृती घडत असेल तर हे दोन्ही 9-10च्या आसपास असणार. पण कधी कधी महत्त्व तर वाटतंय पण आत्मविश्वास 4 वर आहे, तर मग दुरुस्ती कुठे करायला पाहिजे हा विचार करायला पाहिजे. कधी कधी आता महत्त्व कमी झालं आहे, आत्मविश्वास पुढं आहे, तर दुरुस्ती कुठे करायला पाहिजे तो विचार करायला पाहिजे. म्हणून इच्छाशक्तीमध्ये 3 टप्पे आहेत. तू म्हणालास तसं हे पथ्य पाळावं आत्ता सांगितलं ते. आणि 3 टप्पे कोणते घ्यायचे तर त्या इंग्रजी शब्द असे ते 3. आय हॅव टू बी विलिंग, आय हॅव टू बी एबल अँड आय हॅव टू बी रेडी फॉर चेंज. आता बदलासाठी पहिल्यांदा मी विलिंग पाहिजे, म्हणजे मी इच्छुक पाहिजे. बरोबर. मला ना जाणवलं पाहिजे की हा बदल मला घडवायचा आहे. मी आज जिथे आणि मलाच वाटलं पाहिजे आज मी जिथे आणि जिथे मला पोचायचं आहे त्याच्यामध्ये गॅप आहे. ती विषमता मला भिडली पाहिजे. ती विषमता भिडल्याशिवाय ना मोटिवेशन येत नाही, इच्छाशक्ती होत नाही. त्यामुळे इच्छुक म्हणजे विलिंग. मग त्याच्यानंतर एबल म्हणजे सक्षम बनवणं. जर मी सक्षम असेन तर ती क्षमता वाढवणं, जर सक्षम नसेन तर ती क्षमता मी माझ्यामध्ये आणणं. आणि त्यावेळेला ना मला जमेल का आहे ते ठीक आहे, हां काय गरज आहे शेवटी बदलण्याची, हां शेवटी ते बदलले नाहीत तर मी बदलून काय करू, या बदलून काय आपले पुतळे होणार आहेत का, या सगळ्या सबबींचे पुतळे पूर्णपणे काढून टाकणे. कारण या सगळ्या सबबी आहेत
त्या सबबी मी काढून टाकल्याशिवाय माझ्या मनातल्या मी स्वतःला सक्षम करणार नाही. त्यामुळे सक्षम म्हणजे एबल. आणि तिसरा मुद्दा आहे रेडी, म्हणजे तयार, म्हणजे उत्सुक. इच्छुक ते उत्सुक आणि सक्षम ते सज्ज. की आता मी रेडी आहे, आत्ता करायचंय, मी आता पुढे मागे बघणार नाही. हे जेव्हा मी स्वतःच्या मनाला सांगेन, पटवेन, त्याचा रियाज करेन, तेव्हाच मला माझं मोटिवेशन किंवा माझी इच्छाशक्ती ही अतिशय जागृत अवस्थेमध्ये ठेवता येईल. मग त्यावेळेला ना मला अपयश जरी आलं तरी सुद्धा मी काय म्हणेन की या अपयशामध्ये सुद्धा ना उद्याची आशा आहे, मी शिकेन. मी काहीतरी शिकलोय त्याच्यातून. म्हणजे कुसुमाग्रजांच्याच ओळी आहेत की कशासा आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. हे एका बाजूने आहे की जे मी अपयशाच्या क्षणी सांगायला पाहिजे की रात भर का है मेहमा अंधेरा, किसने रोके रुका है सवेरा, हे सांगायला पाहिजे. आणि यशाच्या क्षणी सुद्धा ना मी वास्तवतेचं भान ठेवू नये. कुसुमाग्रजांच्याच दुसऱ्या ओळी आहेत ना की अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. आता ते कोलंबसाचं गर्वगीत आहे, पण तो अहंकार नाही आहे बरं का. तो काय सांगतोय कोलंबस की माझी एक सफर पूर्ण झाली, सागरात ध्येयाकडे त्याची वाटचाल आहे. सागरात तू नेहमीच याच किनाऱ्याला लागणार आहेस, पण माझी ध्येयासक्ती इतकी आहे की मी रोज नवीन नवीन किनारे शोधणार आहे. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा ती इच्छाशक्ती, ते मोटिव्हेशन हे कसं होतं, ते निर्मितीक्षम होतं. त्याच्यातून त्या त्या क्षेत्रामधली निर्मिती व्हायला लागते. आणि पुन्हा आपण आता कवितात घुसलो म्हणून मला कविता आठवत आहेत की बाबा बोरकरांनी म्हटले ना, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे. तर ते मोटिव्हेशनचं किंवा त्या इच्छाशक्तीचं अतिशय सुंदर, विलोभनीय अशा पद्धतीचं रूप असतं की ज्याच्यामधून ती निर्मिती होत असते. आणि ती निर्मिती नैसर्गिकपणे होत असते. ते जे डोहळे आहेत ना, डोहाळे, त्याचा अर्थ असा की निसर्गामधून जेव्हा निर्मितीची प्रक्रिया सुरू होते किंवा निर्मितीची प्रक्रिया अतिशय नैसर्गिक बनते. शेवटी डोहाळे म्हणजे काय, इच्छाच की. इच्छा. हो, इच्छाच. बरोबर. म्हणजे माणसाच्या जन्माच्या अगोदर इच्छा आहेत. माणसाच्या जन्माच्या अगोदर इच्छा आहे, म्हणजे या जगात पाऊल ठेवण्याच्या अगोदर. अगदी. बरोबर. आणि माणसाचा या जगामधला जन्म संपला तरी सुद्धा इतर लोक त्याच्या इच्छांबद्दलच बोलत राहतात. मुद्दा असा आहे की थोडक्यात इच्छा आणि इच्छाशक्ती ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. तिला वळण कसं लावायचं हे आपल्या हातात आहे. बरोबर. आणि एकदा वळण लावल्यावरती त्या छोट्याशा वाटेचा महामार्ग कसा बनवायचा हे सुद्धा आपल्याच हाती आहे. कारण शेवटी ही जी ऊर्जा आहे ना, ती सामूहिक ऊर्जा आहे. बरोबर. बरोबर. आपण जे बोलतोय ते व्यक्तीच्या निमित्ताने सामूहिक ऊर्जेबद्दल बोलतोय. हे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की एका व्यक्तीची ऊर्जा नाही, समूहाची ऊर्जा महत्वाची आहे, संघाची ऊर्जा महत्वाची आहे. कारण ही इच्छाशक्तीच समूहाचं रूपांतर संघामध्ये करत असते. आणि संघ बांधणीशिवाय आजच्या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणींचा किंवा आपत्तींचा सामना करता येणार नाही. इतकं सारं महत्त्व या इच्छाशक्तीचं आहे. सर, हे जे मोटिवेट करणारे असतात, म्हणजे हे आता जसा कोलंबस तुम्ही आम्हाला सांगितला, टिळकांचं तुम्ही उदाहरण दिलं, तर हे कधी नैराश्यात जात नसतील का? त्यांना नैराश्य येत नसेल का बरं? येत असेल ना. म्हणजे त्यांना आलं म्हणजे आम्हाला आलं तर हरकत नाही असं बद्दल नाही बरं का, पण किमान माहीत तरी होईल की आलं तर ते काय करते. ते काय करतात की ते त्या निराशेच्या क्षणाला सुद्धा यशाच्या क्षणा इतक्याच नम्रतेने स्वीकारतात. स्वीकार करतात की ही निराशा आहे, हा निराशेचा क्षण आहे, पण कायमचं निराश व्हायचं का नाही हा चॉईस माझ्या हातात आहे.
त्यामुळं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की निराशेचा स्वीकार केल्याशिवाय ना आशेकडे पुढे जाताच येणार नाही. आणि म्हणून आशा आणि निराशा या सगळ्या भावनांचाही इंधन हो इंधन हो, आणि ठिणगी म्हणून आपल्याला उपयोग करून घेता आला तरच आपल्याला या इच्छाशक्तीचं रहस्य नक्की समजेल. आपल्याला अपयशाकडे पण एक पाहण्याची दृष्टी लागणार आहे का? अर्थातच मी आत्ता म्हणालो तसे की अपयश ही सुद्धा एक आत्ताची फेज आहे, आत्ताचा क्षण आहे. यश हा सुद्धा एक क्षण आहे. इंग्रजीमध्ये असं एक वाक्य आहे की जेव्हा तुम्ही यशाच्या क्षणी असता त्यावेळेला वेअर युअर सक्सेस ॲज युअर नाईट ड्रेस. म्हणजे आज रात्रीपुरतं ना तू नाईट ड्रेस घाला बरं का, किती मस्त आहे म्हणा, हां पण उद्या नाईट ड्रेसमध्ये काही ऑफिसला जाऊ नका, कामाला जाऊ नका. म्हणजे ते यशही बाजूला ठेवा आणि अपयशही बाजूला ठेवा. तीच तर गुरुकिल्ली आहे आपल्या इच्छाशक्तीची. हो हो हो. सर तुम्ही हे सांगतात त्याच्यावरून असं हलकंसं जाणवलं की आपलं ही सह्याद्री फर्म आहे ते त्याचाच एक सामूहिक इच्छाशक्ती आणि संघभावना याचाच एक नमुना आहे का मग? अगदी बरोबर आहे. म्हणून आपल्याला सह्याद्री आणि मावळे, कारण सगळे जे मावळे जमले ते सह्याद्रीमध्येच. आणि शिवाजी महाराजांचं नेतृत्व जरी असलं तरी प्रत्येक मावळ्यात शिवाजी महाराज होते आणि शिवाजी महाराजांच्या मध्ये प्रत्येक मावळा होता. त्यामुळे त्याच पद्धतीने आधुनिक सह्याद्री हे काय आहे तर आधुनिक सह्याद्री म्हणजे संपूर्ण संघाच्याच इच्छाशक्तीचा तुला आणि मला दिसणारा एक आविष्कार आहे. आणि या आविष्कारामध्ये जर प्रत्येक शेतकऱ्याला सहभागी होता आलं तर त्यासाठी म्हणून आपला हा कार्यक्रम आहे करता शेतकरी. आपल्या इच्छा तर अनेक असतात पण त्या इच्छेला काहीतरी ऊर्जा शक्ती मिळाल्याशिवाय तिचं रूपांतर पुढं ध्येयाकडं चालण्यासाठी होत नाही. अशा अनेक इच्छा आपण घेऊन बाळगून चालत असतो आणि या इच्छेनंच माणसाचं आयुष्य आपलं बनता बनताच समूहाचं आपल्या भोवतालाचं आणि पर्यायानं देशाचं विश्वाचं सगळ्यांचं असं एक संघ आयुष्य तयार होतं. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती इच्छाशक्ती. आता असं नाही म्हणायचं आपली इच्छा नाही हे नाही ते नाही, त्याला कुठून तरी स्पार्क शोधायचा. आपल्याला मोटिवेट करणारी माणसं जागोजागी असतात. आपल्याला जरी नाही सुचलं तर किमान त्यांच्याकडे पाहून तरी करायचं, कारण चांगल्या माणसाची काही कमी नाही या जगामध्ये. तर आपण भेटतच राहणार आहोत. राम राम. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवतने करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.